साधारणतः 3 महिन्यापूर्वी पुण्यातले एक नामांकित डॉक्टर त्यांचे शुगर लेवल वाढलेत म्हणून माझ्याकडे फिटनेस रिलेटेड सल्ला घेण्यासाठी आलेले. त्यावेळेचे त्यांची HbA1c 10.1 होती. 10.1 औषधं घेत असताना असतील तर डेफिनेटली तुम्हाला मग औषधांचा डोस वाढवूनच त्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणावे लागतात. तर त्यांनी मग विचार केला औषधं वाढवण्यापेक्षा आपल्या बॉडीच्या ट्रान्सफॉर्मेशनला एक चान्स देऊया, ज्याच्या थ्रू काय आपल्या शुगर लेवल मॅनेज होतील का. तर मग आम्ही त्यांच्यासाठी एक प्लॅन बनवला ज्याच्यामध्ये गट रिहॅब, मसल स्ट्रेंथनिंग आणि फॅट लॉसद्वारे आपण त्यांच्या शुगर लेवल मॅनेज करू. तर कालच त्यांच्या 3 महिने पूर्ण झाले आणि सकाळ सकाळ त्यांचा मेसेज आला एका थँक्यूच्या नोटसह आणि त्याच्यामध्ये त्यांचा नवीन लेटेस्ट HbA1c रिपोर्ट होता आणि त्या HbA1c रिपोर्टमध्ये 6.7 HbA1c मेन्शन केलेला. तर 3 महिन्यापूर्वीचा 10.1 HbA1c आणि आत्ताचा 6.7 आणि त्यातही त्यांची एक मेडिसिन कमी करावी लागलेली आम्हाला. तर हे कसं शक्य झालं? तर आपण बऱ्याच वेळा विचार करतो की शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी फक्त औषध हाच पर्याय असतो, तर तसं नाहीये. आपली बॉडी ही आपल्याला मदत मागत असते की मला ट्रान्सफॉर्म करा, माझ्यामध्ये काही चेंजेस करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही माझ्या शुगर लेवल मॅनेज करा. कारण बॉडी स्वतः बऱ्याच प्रमाणात कॅपेबल असते की आपल्या स्वतःमध्ये चेंजेस आणून आपल्या शुगर लेवल, आपले बरेचसे डिसीजेस कंट्रोलमध्ये आणू शकते. पण आपण आपल्या बॉडीला ती संधी देत नाही स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. तर या डॉक्टरांनी जी मेहनत घेतली 3 महिने, आम्ही लोकांना गाईड करत असतो, त्या गायडन्स पर्यंत ठीक आहे, पण शेवटी मेहनत तर त्यांनाच घ्यावी लागली त्यासाठी. तर त्या मेहनतीसाठी आणि ही जी शुगर लेवल त्यांनी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणली त्यासाठी ते अभिनंदनाच्या पात्र आहेत. आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी हा संकल्प करू की आज आपण सगळेजण आपल्या आरोग्याची गुढी उभी करू. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.